केलं होतं. असे खूप चांगले व्यक्तिमत्व आमचे सिनियर गुरुवर्य समालोचक, आपण त्यांना ऐकूया. पुढच्या इनिंग साठी मी काही मिनिटांसाठी थांबतोय, पण आपण थांबू नका, आनंद घ्या. पण PN स्पोर्ट पालखणीच्या माध्यमातून PN ट्रॉफी 2026 आणि माझे मित्र रुपेश यांच्या लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण RT मोहिज, यस RT मोहिज च्या माध्यमातून. हॅलो. तर पुन्हा एकदा या स्पर्धेतील दुसरी लढत आजच्या दिवसातील दुसऱ्या लढतीसाठी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींना नमस्कार. पप्पू 11 नांदिटणे आणि मीत कवाड ब संघामध्ये लढत होते. 4 षटकांचा सामना असणार आहे. टॉस विन बी कवाड यांना घोषित करण्यात आलेले. याचाच अर्थ त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि पप्पू 11 नांदेड फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केले. मी पप्पू 11 संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण त्वरित आपली सलामीची जोडी मैदानात मध्ये पाठवून द्यायचे. 2 बॅटर्स आणि आपलं राखीव प्रतिनिधी सुद्धा समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे. दोन्ही संघांना महत्त्वाची सूचना असणार आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण आपल्या जागेचा ताबा घ्यायचा आहे. स्वप्नील पाटील मॅन फॉर खांबाले आणि प्रमोदजी गोडसे ॲट कोशिंबे अशी या स्पर्धेला लाभलेले 2 पंच. दिलीप पाटील जम्बो पालाखणे यांचं सुद्धा इथे आगमन होते आणि निश्चितच करून थोड्याच वेळात व्यासपीठावर सुद्धा तर व्यास होईल. दिलीप पाटील चेंडू द्या पंचांना. एकंदरीत जर विचार केला आजच्या दिवसातील दुसरी लढत आहे. बॉल देणे. हॅलो 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 हॅलो. दिलीपजी पाटील जम्बो नावाने मशहूर असलेले जुने जाणते क्रिकेटर, अतिशय त्यांच्या नावावर खूप मोठं क्रिकेटमध्ये नाव लिहिले गेले. दिलीप जी जम्बो यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय, धन्यवाद देतोय आणि विनंती करतोय की आपण आपल्यासाठी राखून ठेवलेल्या खुर्चीवर स्थानापन्न व्हायचं आहे. दिलीपजी. पप्पू 11 नांदिटणे संघाचा राखीव प्रतिनिधी आमच्याकडे यायचं आहे आणि 2 बॅटर्सची नावं लगेच आम्हाला कळवायची आहेत. ऋषिकेश पाटील आणि ऋषिकेश सुतार अशी पप्पू 11 नांदिटणे संघाची सलामीची जोडी. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेसाठी कुठल्या गोलंदाजाला पसंती दिली जाते. मीत कवाड ब संघाकडनं. किरण निश्चितच करून एक चांगल्या दर्जाचा हा गोलंदाज, अतिशय सुरेख चेंडू फेक्यामध्ये माहीर असलेला, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघांना विजयश्री मिळवून देणारा हा गोलंदाज किरण. आणि किरण समोर असणार आहे फलंदाज ऋषिकेश पाटील. डावखुरा फलंदाज ऋषिकेश. अंपायर स्वप्नील पाटील यांच्याकडनं गार्ड घेतल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्क्वेअर लेगचे पंच प्रमोद गोडसे आपल्या जागेवर स्थिर होताना ऋषिकेश
चांगला चेंडू आहे, मात्र चेंडूला हवेत भिरकावला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यश येते. दरम्यान दोन्ही फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 आपलं अकाउंट खोललं जाते आणि संघाची स्कोरिंग सुरू होते. नांदिटणे संघाची बिनबाद 2. पहिल्या चेंडूवर चांगला फटका होता, सर्कलच्या वरनं टोनवल्यामध्ये यश आलं होतं. ऋषिकेश पाटील याला. मात्र पुन्हा एकदा किरण आपल्या धावपट्टीवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय किरण. चांगला चेंडू ऑस्टमच्या बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर चेंडू निघून जातोय. स्वप्नील पाटील यांची लगेचच खून होते की वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. एका एक्स्ट्रा धावेनेशी संघाचं धावफलक पुढे सरकलं जातंय. बिनबाद 3. ऋषिकेश पाटील आणि ऋषिकेश सुतार अशी पप्पू 11 नांदिटणे संघाची सलामीची जोडी. किरण पुन्हा एकदा यावेळेस ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. हलके चेंडूला पुश करण्यात आले. मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातो. मिडॉनचे क्षेत्ररक्षण दूर आहे. चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते, मात्र चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण करतोय ऋषिकेश पाटील आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 5 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं पहिले षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय आतापर्यंत 5 धावा झाल्यात. बिनबाद 5. किरण पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शॉट टाकलेला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडूने बॅटची कडा घेतले आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतो. झेलाच्या टिपला जातोय आणि पहिला मोरा 5 या धावसंख्येवर बाद होताना पाहतोय पप्पू 11 नांदिटणे संघाचा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय अभिषेक शेलारे याला. पहिला फलंदाज 5 या धावसंख्येवर बाद. पॉवर प्लेचे पहिले षटक चालू आहे. 5 धावसंख्या, 1 फलंदाज बाद झालेला आहे. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय पप्पू 11 नांदिटणे संघाला. आणि त्यानंतर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील तिसरी लढत असणाऱ्या येणार भोरपाडा आणि आई गावदेवी दादूचा पाडा 2 संघामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की या चालू सामन्यातील पहिली लढत संपल्यानंतर आपण लगेचच टॉस करण्यासाठी हजर राहायचं आहे. किरण थोडासा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आपण पाहतोय. कुठल्याही पद्धतीने धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू होतोय. अभिषेक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची पाहणी केल्यानंतर सज्ज होताना आपण पाहतोय अभिषेक याला. विकीजी म्हात्रे मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषे लगच उभे आहेत आणि किरण पुन्हा एकदा यावेळेचा चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू उंच उडाला. यष्टीरक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतो. खराब प्रयत्न. झेल सुटला जातोय. अभिषेकला 1 लाईफ मिळते आणि 1 धाव सुद्धा संघाच्या खात्यामध्ये जमा होते. 1 बाद 6. अभिषेकला बाद करण्याची मोठी संधी होती, मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकांनी मोठी चूक केली आणि ती चूक किती महाग पडते, किती पथ्यात पडते. पुढील चेंडू चांगला चेंडू आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू फाईनलेग क्षेत्रामध्ये निघून जातोय. फाईनलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. दरम्यान बायच्या रूपात 1 धाव पूर्ण होते. बॅटची कडा घेऊन चेंडू 1 धाव पळून काढले. 1ने धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धाव तर 2 धावांची पॅनल्टी कवाड संघाला
बहाल करण्यात आलेले, याचाच अर्थ आम्ही लगेचच ती ॲड करतोय. पप्पू 11 नांदेडच्या संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या वाढली जाते 9, 1-9. आता मात्र नवीन गोलंदाज असणार आहे कवाडकडनं अतुल ऋषिकेश सुतारसाठी. रायटा मोर द विकेट. चांगला चेंडू आहे, मात्र चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जातो. शॉर्ट फाईन लेग वर चेंडू अडवला जातोय. ऋषिकेश सुतार याला 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. आपलं खातं खोललं जाते आणि संघ मात्र डबल फिगर्स मध्ये जाऊन पोहोचतोय 1-10. अतुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 15-16 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि समोर फलंदाज असणारे अभिषेक सुदाम शेलार. अतिशय सुंदर चेंडू, अतुलनीय चेंडू, मात्र वाईट होताना आपण पाहतोय. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1-11. नेल्सन्स फिगर्स म्हटलं जातंय या धावसंख्येला. 1-1-1. 1-11 अशी धावसंख्या पप्पू 11 संघाची. अभिषेक थोडासा फलंदाजी करताना आपण स्थिरावताना थोडासा वेल घेताना आपण पाहतो अभिषेकला. मात्र ह्या वेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अभिषेक चकलाय आणि फलंदाज हॅलो यावेळेस चेंडूला भिरकावलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सुरुवातीला थोडासा चाचपडत खेळत असणारा अभिषेक मात्र यावेळेस थोडासा उर्पीच चेंडू मिळाला आणि त्याचा भरपूर समाचार अभिषेकच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहावास मिळाला. 6 धावा आणि 6 धावसंख्या लगेचच वाढली गेली 1-17. तिचे सुरेख फटका होता आणि धावसंख्येला आकार आणि उकार देणारा अभिषेकच्या बॅटच्या पत्त्यातून आलेला खणखणीत असा हा षटकार. अतुल पुन्हा एकदा अभिषेकसाठी दूर पांगलेलं क्षेत्ररक्षण आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक काहीसा थोडासा यष्ट्यानं चिटकून, मात्र यावेळेस पुन्हा आता डीप होताना पाहतो यष्टीरक्षकाला. अतुल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अभिषेक सरसावलाय, चेंडूला मिडाऊनच्या वरनं टोलवण्यामध्ये यश आलाय. चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेट यांच्या मधनं निघून जातोय 4 धावांसाठी. 4 धावफलक पुढे सरकला जातोय 1-21 या धावसंख्येवर. आता मात्र पप्पू 11 नांदेड संघाची धावसंख्या एक चांगली मजबूत म्हणावी लागेल, कारण अतुल थोडासा महागडा ठरताना पाहतोय. कवाड संघाला हा दुसरा गोलंदाज थोडासा महागडा होतोय आणि अभिषेक मात्र लय मध्ये आलेला दिसतोय, भरात आलेला दिसतोय. आतापर्यंत जर विचार केला अभिषेक याने 5 चेंडू खेळून काढलेत आणि 11 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. अभिषेक पुन्हा एकदा सरसावलाय, हलूच्या चेंडूला पुश केला आणि फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवण्याच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाने चित्त्याच्या चपलाईने 1 धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1-22. 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली वाटचाल म्हणावी लागेल पप्पू 11 नांदेडच्या संघाची. ऋषिकेशच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला हा मात्र फटका सरळ निघून जातो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय षटकार. 28 धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-28. एकंदरीत जर विचार केला तर या गोलंदाजाचा जर विचार केला तर पहिल्या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या होत्या. मात्र अतुल थोडासा महागडा ठरताना गोलंदाज आपण पाहतोय. 21 धावा खर्च केल्या अतुल याने. 19 आणि
संघाची धावसंख्या पप्पू 11 संघाची 1 बाद 28. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 28. तर सरासरी 14च्या सरासरीने पप्पू 11 नांदिकने संघाची वाटचाल आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आता मात्र तिसरा गोलंदाजाला पसंती दिली जाते, धीरज. एकंदरीत जर क्रिकेटमध्ये बघितला, ग्रामीण क्रिकेटमध्ये, तर निश्चितच करून कवाड संघाकडे गोलंदाजांचा मात्र भराणा खूप आहे. गोलंदाजीच्या जोरावर धीरज याने टाकला चेंडू, थोडासा शॉर्ट चेंडू होतो, ऑफ साईडच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय, चेंडू फेकी होते. दरम्यान अभिषेक 2 धावा पूर्ण करतो आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 30 या धावसंख्येवर. धीरज पुन्हा एकदा काहीतरी रणनीतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न होताना आपण पाहतोय. कारण खेळाडू कक्षामध्ये अभिषेकसाठी काहीतरी आवाज येताना आपण पाहतो. अभिषेक वारंवार खेळाडू कक्षाकडे आपली नजर. यावेळेस घुटणे जमिनीवर टेकलेत आणि चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र 1 धाव तर पूर्ण होते. फटका तेवढा चांगला नव्हता, तरी सुद्धा 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय 1 बाद 31 या धावसंख्येवर. धीरज पुन्हा एकदा यावेळेस ऋषिकेश सुतार असणार आहे. 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 2 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय आणि 7 धावामध्ये 1 उत्तुंग असा षटकार त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून प्रेक्षकांना पाहावयास मिळालाय. अभिषेकचा जर विचार केला तर अभिषेक आतापर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 चेंडू खेळून काढलेत अभिषेकने आणि 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने फलंदाजी करतोय. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू, दाद मागण्यात येते, उत्साह जादा, विश्वास मात्र अपीलमध्ये कमी दिसताना आपण पाहतोय. मात्र चेंडू डॉट होतोय. 2 पंचांमध्ये थोडीशी बातचीत होताना आपण पाहतो या चेंडूवर. निश्चितच करून काहीशी चर्चा करतील दोन्ही पंच आणि लगेचच आपला डिसिजन कळवतील. अपील मात्र मित कवाडच्या सर्व सहकार्याने उचलून धरलेले आहे आणि 2 पंच काय निर्णय घेतात आपण पाहिजे. आपापल्या जागेवर गेल्यानंतर मात्र ते इशारा करतील. आणि फलंदाज बाद आहे, बॅटची कडा घेऊन यष्ट्यांच्या मागे चेंडू विसावला होता आणि ऋषिकेश सुतार बाद होतोय. अभिषेक सुतारची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो नितेश. मात्र ड्रेसिंग रूम मध्ये खेळाडू कक्षामध्ये वारंवार आवाज येत होता, तुम्ही विकेट एखादी टाका आणि बाहेर या, नवीन फलंदाजाला संधी द्या. काहीतरी रणनीती, काहीतरी त्यांच्यामध्ये आयडिया, काहीतरी रणनीती असणार आहे. आणि तसाच फटका मात्र एक्स्ट्रा कव्हर शेवर झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. जी रणनीती होती, जी चाल होती, ती मात्र पप्पू 11 संघाची फसलेली आपण पाहतो या चेंडूवर.
एका पाठोपाठ एक दोन असे फलंदाज बाद होताना पाहतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे, 3 बाद 31. आता मात्र योगेश नवीन फलंदाज. मग या गोलंदाजाची हॅट्रिक वाचवण्यासाठी, कारण एका पाठोपाठ एक दोन चेंडूवर 2 विकेट मिळाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जर विकेट आली तर धीरज मात्र या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरेल. मात्र योगेश याला प्रथम हॅट्रिक वाचवावी लागेल. चांगला चेंडू आहे, चेंडूला भिरकावलाय आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातो 6 धावांसाठी. विकी म्हात्रेने खूप प्रयत्न केला होता, मात्र विकीच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. कडक शॉट होता. 6 धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 37 या धावसंख्येवर नांदिटणे संघ. योगेश याने मात्र आपल्या आल्या आल्या षटकारांशी खातं खोललंय आणि संघाची धावसंख्या थोडीशी उंचावली. धीरज पुन्हा एकदा योगेशसाठी. पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न मात्र फसला होता. एक चोरटी धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. 3 बाद 38. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 38. मी थोडीशी संधी मिळते येणार बोरपाडा संघाच्या संघनायकांना आणि आई गावदेवी दादूचा पाडा संघाच्या संघनायकांना विनंती असेल, चालू सामन्यातील पहिलं शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटचे 6 चेंडू टाकून झाल्यानंतर लगेचच येणार बोरपाडा सिद्धिविनायक धोंडावडोली आणि चालू सामन्यातील विजय संघ यांच्यामध्ये नाणेफेकी होईल. चालू सामन्यातील विजय संघ आणि रिद्धी विका वीर बजरंग धोंडावडील 2 संघामध्ये नाणेफेकी होईल. तर मित कवाडकडनं शेवटचा गोलंदाजाला पसंती दिली जाते. निलेश गोतारणे चेंडू फेकीसाठी सज्ज होताना आपण पाहतो. निलेश गोतारणे याला आणि बरोबर सीमारेषेवर विकी म्हात्रे. निलेश आपल्या धावपट्टीवर सज्ज. शेवटच्या षटकातील पहिला वायला चेंडू. थोडासा शॉट टाकलेला ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच प्रमोद गोडसे दखल घेत आहेत, खून करतायत की वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. एका धावेची भर पडते नांदिटणे संघाच्या खात्यामध्ये. 3 बाद 39. योगेश 7 या धावसंख्येवर. शॉट टाकलेला चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र विकी म्हात्रे प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्न असफल होतोय आणि फलंदाज 2 धावा पूर्ण करतात संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक वाढला जातोय. 3 बाद 41. थोडासा प्रयत्न मजबूत होता, मात्र चेंडू खूप दूर होता. निलेश पुन्हा एकदा योगेशसाठी 9 या धावसंख्येवर फलंदाजी करतो योगेश. यावेळेस स्वीपचा चांगला फटका आहे, चेंडू सरळ निघून जातो लॉंग लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. अक्षय पाटील धोंडावडोली यांच्याकडनं निलेशसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. अक्षय पाटील यांच्याकडनं. हॅलो, तर धावसंख्या 4 बाद 45.
थोडासा खेळ थांबताना आपण पाहतोय, कारण चेंडू हरवलाय आणि नवीन चेंडू पाठवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच जर चेंडू एका पाण्यामध्ये जातोय आणि चेंडू भिजतोय, ओला होतोय, तर नवीन चेंडू दिला जाईल. निलेश पुन्हा एकदा योगेश सरसावला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शानदार चांगला सदाबार फटका, मात्र अतिशय सुंदर देखणं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होतात, 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 47. कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका होता, मात्र कव्हर सीमारेषेवर चेंडू अडवला गेला आणि फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या संघाच्या खात्यामध्ये. निलेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र निर्धाव होताना आपण पाहतोय. डॉट चेंडू होते, धाव संख्या स्थिर आहे. 1 बाद 46, 3 बाद 47 सॉरी. निलेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि टर्न करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू कुठल्याही प्रकारे बॅटला स्पर्श होत नाहीत, निर्धाव चेंडू होतोय आणि पुन्हा एकदा निलेश आपल्या धावपट्टीवर चेंडू फेकीसाठी सज्ज होतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे पप्पू 11 नांदिकच्या संघाचं बारीचं. यावेळेस निलेश फुलटॉस चेंडू, थोडासा फुलटॉस चेंडू होता, मात्र या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि दरम्यान दोन्ही फलंदाजाने एक चोरटी धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये शेवटच्या चेंडूवर. आणि धाव संख्या पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 48 आणि बरोबर 49 धावांची गरज असणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर आज पहिली लढत सुद्धा 48 धावावर थांबली होती आणि 49 धावांचा टार्गेट ठेवला होता जरीमरी खांडपे संघासमोर सिद्धिविनायक धोंडावडले संघाने. आणि तसेच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पप्पू 11 नांदिकने संघाने सुद्धा 48 धावा बनवल्यात आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय मीत कवाड ब संघासमोर. तर वेल होणारे समालोचन कक्षामध्ये समालोचन करण्याची सुनीलजी पवार साहेबांची मी विनंती करतोय. सुनील पवार यांना का आपण या आणि समालोचन कक्षाचा ताबा घ्या. तर पाहतोय की आपण पहिला सामना ज्या टीमने जिंकला तो अतिशय धमाकेदार विजय संपादन केला होता. रिद्विका 11 धोंडावली टीमच्या माध्यमातून एक हाय क्वालिटीचा क्रिकेट पाहिला आपण आणि त्याचबरोबर मात्र तो सामना त्या टीमने जिंकलाय. आणि आता मात्रच्या दिवसाचा दुसरा सामना जो पाहतोय आपण पप्पू 11 नांदी ठाणे विपक्ष मीत कवाड ब टीमच्या माध्यमातून प्रथम बॅटिंग करताना नांदी ठाणे या टीमने पाहतो की निर्धारित 4 षटकामध्ये
परत एकदा पाहतो की 48 धावा बनवलं आणि 49 धावाचं टार्गेट उभं केलंय मीत कवाड या टीमच्या विरुद्ध. चला हॅलो, चला सलामीचे फलंदाज आपण पाठवायचे आहेत. 49 धावत आव्हान आहे मीत कवाड ब टीमच्या समोर आणि हे आव्हान कशा प्रकारे पार करेल. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर सुनील पवारला घडवण्यामागे ज्याचा शियाचा वाटा आहे असे आमचे मी नेहमीच माझे निकटवर्ती जवळचे गुरु मानतो जंबो सर यांना आपण पाहतोय की भिवंडी 45 संघटनेच्या माध्यमातून कित्येक वेळेस त्यांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करत गेलो. पण सर्वात मोठा योगदान जो असेल नो डाऊट 45 संघटनेच्या माध्यमातून जंबो सरांचा विश्वास खूप मोठं होतं माझ्यावर. आणि निश्चित जेव्हा जेव्हा जंबो सरासोबत मी असायचो निश्चित सांगायचं की पवार एक दिवस खाली राहू नको आणि सातत्याने मला काम देण्याचं काम जंबो सरांनी केलेलं आहे. तर धोनी या सलामीचे बॅटर खेळपट्टीवर पाहतो आपण. 49 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी मीत स्पोर्ट कवाड ब टीमला. आणि आरंभिक जोडी पाहतो आपण खेळपट्टीवर इथे मात्र सज्ज होताना. स्ट्राईकला बॅटर असेल किरण मडवी आणि विकी मात्रे अशी एक चांगली नामवंत जोडी पाहतो आपण कवाड टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक काढण्यासाठी बॉलर सज्ज होताना दोघांच्या टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अभि सज्ज होताना पाहतो आपण. पहिला बॉल पाहतोय आपण अभियांचा नौकरा बॅटर खेळण्यासाठी तो मात्र सज्ज होईल तो किरण मडवी. तर सामन्याला इशारा येताना पाहतोय आपण. पहिला बॉल फुल टॉसला चांगला फटका आहे. खाली क्षेत्र नाहीये मिडविकेटला क्षेत्र येतोय पण थोडंसं खराब क्षेत्र पाहायला मिळालं आणि त्या बॉलवरती मात्र आल्या या 2 रन्स. पण इथे माझा निश्चित एक अप्रतिम सामना पाहायला मिळेल. हाय क्वालिटीचा सामना पाहायला मिळेल.
सज्ज होताना बॉलर पाहतोय पण दुऱ्यान त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी गोलंदाज पाहतोय पण ज्या प्रकारे मारा करतोय अभि. राऊंड द विकेटचा मारा डावखरा बॅटर सज्ज होतोय खेळण्यासाठी. या बॉलला मात्र स्ट्रेट फटका पाहतोय पण अतिशय सुरेख फटका आहे मिड ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमा रेषा पार झालाय फरार आला या बॉलवरती हा चौकार. बोलत रे फक्त बस. सज्ज होताना बॉलर पाहतोय पण दुऱ्यान त्या टोकाकडनं डावखरा बॅटर अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करताना यावेळेस पात्र स्विंग केलंय. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगला होता पण इथं मात्र शेल सोडल्या गेलं. जीवनदान मिळालंय बॅटरला आणि त्या पूर्वी मात्र एक सिंगल इथं मात्र सहज कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 11. एक चांगली सुरुवात 49 धावांचं आव्हान स्वीकारताना पहिले षटक पॉवर प्लेच्या प्रगतीपथावर आहे आणि मीत कवाड बस संघाची एक दमदार सुरुवात पाहायला मिळते. सकाळचं सत्र मनमोहक वातावरण सूर्याची खूप छान किरण मैदानाची आतमध्ये दूर असू जर पाहिलं आपण हायवे पाहतोय आपण आणि या निसर्गाच्या खुशीमध्ये रमलेला हा ऐतिहासिक मैदान पाहतोय आपण. PN स्पोर्ट याच्या माध्यमातून PN ट्रॉफी 2026 अप्रतिम हाय क्वालिटीचं आयोजन सध्या तरी पाहतोय आपण. पुढचा बॉल पाहतोय आपण. या बॉलवरती चांगला फटका आहे मिड ऑफचा अप्रतिम. वा भाई वाह वा एक अद्भुत झेल टिपल्या गेलं. कॅच ऑफ डे म्हटलं तर वावगड ठरणार नाही आणि पहिला गडी बाद होतोय मित स्पोर्ट कवाड टीमचा पहिला बॅटर बाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 49 धावांचं आव्हान आहे. प्रति षटकामागे 12 पॉईंट 33 सरासरी पार करायची आहे पण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट गमावलंय. इथं मात्र मित स्पोर्ट कवाड ब टीमनी आणि येथून मात्र क्रमांक 3 वर आलाय बॅटर पाहतोय आपण धीरज आले. धीरजला मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. क्रमांक 3चा जो नंबर असतो तो एका चांगल्या टीमचा चांगल्या बॅटरचा क्रमांक असतोय. चला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. विनंती असेल एक सामना रंगतदार पाहायला मिळेल की मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळेल. पप्पू 11 नांदेड ठाणे टीमनी जो बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं 48 धावा होत्या 49 धावांचं आव्हान ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करताना मित स्पोर्ट कवाड बस संघ पाहतोय आपण की ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय 11 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी बॉलर पाहतोय आपण दुऱ्यान त्या टोकाकडनं ऋषी आले. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी समोर बॅटर पाहतोय आपण सलामीचा किरण मडवी अजूनही खेळपट्टीवर आहे. एक दमदार बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतोय किरण मडवीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणचं व्यूहरचना पाहूया आपण कशा प्रकारे किरणसाठी क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक थोडा वाईडिसवर उभा आहे. थर्ड मॅनला आहे फाईन लेग आहे. त्यानंतर एक मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक त्या प्रकारे मारा करेल. ऋषीचा पहिला बॉल. पहिल्या बॉलवर पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय उत्कृष्ट चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. कमालीचा बॉलिंग अटॅक पहिल्या बॉलवरती पाहतोय आपण ऋषीच्या माध्यमातून. ऑन साईडकडे जर पाहिलं आपण तर एक मिड विकेट एक जवळपास काऊ कॉर्नर बाउंड्री आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑन बाउंड्रीला एक शतषक तैनात केलंय. अशा प्रकारे हा षटक हाताळतोय गोलंदाज ऋषी नावाचा हा एक युवा बॉलर टीम नांदेड टीमचा. परत सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. पहिला बॉल अतिशय सुरेख हाताळता ऋषी आणि समोर डावखुरा बॅटर किरण मडवी सज्ज होते खेळण्यासाठी. या बॉलवरती चांगला बॉल होता. टर्न पाहतोय आपण ड्राईव्ह केलंय. ठीक आहे चेंडू आमच्याकडे येताना क्षेत्ररक्षक धावतायत 2 आणि त्या दरम्यान मात्र पाहतो की आपण
या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय आपण. आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या जर पहिली आपण पुढे सरकते ती 13 क्रिकेटमधला अशुभ आकडा म्हणला जातोय आणि कुठल्या टीमसाठी हा आकडा अशुभ असेल. PN स्पोर्टच्या माध्यमातून का होईना पण 4 दिवशी ही एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण. आजकाल ग्रामीण विभागामध्ये सुद्धा क्रिकेटचं वेड खूप मोठ्या प्रमाणात लागलं आहे आणि प्रत्येक गावात पाहतोय आपण क्रिकेटचं टुर्नामेंटचं आयोजन सातत्यानं पाहायला मिळतोय. आणि जंबो सर असं जर विचार केला तर आता मात्र समालोचकाची एवढी कमतरता भासवते ना भिवंडीमध्ये, तर खूप मोठे जास्त संख्येने समालोचक असो, पंच असो, स्कोरर असो, खूप मागणी मोठी आहे. हा बॉल मात्र सोडून दिलाय बॅटरनी. पंच आमच्याकडे वळतील. प्रमोद सर निश्चित खूप मोठे पंच म्हणून ज्याची भूमिका आहे आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा 2च पंच आहेत पाहतोय आपण, स्वप्नील सर आणि प्रमोद सर. इशारा करताय स्कोररला वाईट. या एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 14 धावा धावपलकावर. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न परत एकदा सातत्याने असफल होताना बॅटर, पण तोच वारंवार फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्या माध्यमातून आणि सफलता तिच्या हातात लागत नाहीये. चांगला बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती. सज्ज होतोय परत एकदा बॉलर ऋषी. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे, पण फटका फटलाय काय पायाच्या क्षेत्रशिका आता जाऊन चेंडू विसावलाय. धक्का क्रमांक 2 बसलाय मित स्पोर्ट कवाड ब टीमला. परतीचा प्रवास करताना डावखुरा बॅटर किरण मडवी. नंबर 4 वर नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. एका चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये पहिला आपण निश्चित असं वाटलं होतं की मित स्पोर्ट कवाड ब टीमची एकच चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते, पण त्यानंतर मात्र ऋषी यांचा हा अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं पाहतोय आपण. या षटकामध्ये कमालीचं बॉलिंग अटॅक, अतिरिक्त एका चेंडू टाकला पण त्यात मात्र नियंत्रित बॉलिंग अटॅक पाहायला मिळालं. धावसंख्या धावपलकावर पाहतोय स्थिर आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 14. 2 सलामीचे बॅटर परतीचा प्रवास केलाय आणि आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये एक मोठी जबाबदारी असेल. नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय दक्ष, आलाय नवीन बॅटर. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. ऋषीचं चांगलं षटक आतापर्यंत 1 विकेट ऋषीने प्राप्त केलंय, पण धावा खूप कमी खर्च केल्या. वा, सुपर बॉलिंग अटॅक ऋषीच्या माध्यमातून. खेळण्यासाठी बॅटर सज्ज होताना पाहतोय आपण दक्ष. पहिल्याच बॉलचा सामना करतोय. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पात्र अतिशय देखना फटका आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय सीमा रेषाच्या वरतून आला ह्या देखना अप्रतिम षटकार. धावसंख्या जर पहिली आपण धावपलकार 20 धावा आहेत. काय कमालीचा फटका सजवलं होतं आणि पाहतोय परफेक्ट मिडल झाला होता बॉल बॅटमध्ये आणि स्वीट व्हाईस बॅटमधून आला आणि याचाच अंदाज आपण लावलाय की चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या वरतून गेला थेट षटकारासाठी. दक्ष अतिशय उत्कृष्ट बॅटिंगचं प्रदर्शन करतो काय पाहायचं. आल्या पावली मात्र षटकाराने खातं उघडलं. एक युवा बॅटर दक्ष. शेवटचा बॉल असेल क्रमांक पाहतो की आपण दुसरे षटक प्रगतीपथावर आणि आतापर्यंत चांगली बॉलिंग होती. एका षटकाने विश्लेषण बिघडवलंय. परत एकदा धमाका त्या दिशेकडे काऊ कॉर्नरच्या वरतून आलाय बॅक टू द बॅक दुसरा लाजवाब षटकार. वा भाई वा. आणि खूप छान सुविधा इथे मात्र पाहतोय RT मूव्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाचे प्रोप्रायटर इथं आमचे रुपेश पाटील आपण यांना पाहतोय. त्यांचा रुपेश ठाकरे यांचा हा लाईव्ह टेलिकास्ट जर कोणाला लागत असेल आपण निश्चित एकदा रुपेश ठाकरे यांचे संपर्क साधू शकता.
आणि त्याच्यानंतर मला पण जर संपर्क साधला तरी चालेल जर कोणाला लाईव्ह लागत असेल तर, कारण की दोन्ही एकाच मारायची मनी होता मी, रुपेश ठाकरे आणि सुनील पवार. सातत्याने पाहतोय की जेव्हा जेव्हा दोस्ती पक्की लेकिन खर्च अपना अपना होता है भाई. सामन्याची आनंद घेताना पाहतोय आपण आमचे जंबो सर, खूप मोठं योगदान 40+ संघटना घडवण्यामध्ये. आणि सातत्याने तोच परिणाम पाहतोय की जंबो सरांनी जो नीव घेतली होती की कित्येक संघ त्यांनी 40+ मध्ये आणण्याचं काम केलं. असे एक महान क्रिकेटर आणि खूप चांगला व्यक्तिमत्व दिलीप जंबो सरांना सुद्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा जंबो सरांचा पाहतोय आपण. तर 2 षटकाची समाप्ती आमचे रुपेश आम्हाला सांगतील की धावा किती झाल्या पहिल्या 2 षटकामध्ये. पाहतोय आपण तब्बल 26 धावा. आणि इथून मात्र किती पाहिजेत अजून जर पाहिलं आपण, मला वाटतं की 22 धावीची अजून 23 धावीची आवश्यकता आहे. 12 बॉल 23चं समीकरण, अजून सामना संपला नाही मित्रांनो. इथून मात्र जो संघर्ष करेल मैदानाच्या आतमध्ये त्या टीमचं निश्चित विजय होईल. पण हार मारू नका, संघर्ष करा संघर्ष करा. कुठल्याही जर कामी हाता घेतला तर संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला त्याचा फळ भेटणार नाही आहे. एक युवा बॉलर परत सज्ज होताना पाहतोय क्रमांक 3चे षटक हाताळण्यासाठी. बॉलर पाहतोय आपण अतुल. अतुलचा पहिला बॉल, हुकचा फटका पाहतोय स्कोर लेगकडे, चेंडूला पाठवलंय पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. जवळपास झेल ड्रॉप केले की काय, आणि इथे मात्र बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय आपण. 28 धावा धावफलकावर, 21 धावेची अजून आवश्यकता येणार. इथून मात्र 11 बॉलचा खेळ बाकी आहे, जो जिता वही सिकंदर. पण इथं मात्र जर विचार केला आपण तर छान बॅटिंग करतोय दक्ष, कारण की 2 लागोपाठ षटकार ठोकले होते आणि त्या बॅटरला मात्र आता धावची संधी निर्माण झाली होती. जर दक्ष याला बाद केला असतं तर निश्चित एक मोठा विकेट प्राप्त केला असता. पाहतोय आपण पप्पू 11 नांदेड टीम नाही, पण ती संधी दडवली धावचीची आणि जीवनदान मिळाले धावचीच्या स्वरूपात. नॉस्ट्रिक बॅटर पाहतोय आपण दक्षाला. आता मात्र बॅटिंग धनराज आपलं खातं उघडतोय, धीरज खातं उघडतोय. गोलंदाज अतुल, एक युवा बॉलर पाहतोय आपण. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे, उंची आणि लांबी पण तेवढीच पाहतोय आपण. पंच स्वप्नील सरांचे दोन्ही हात आकाशामध्ये आला या बॉलवरती, चांगला षटकार. काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. आता मात्र ही जोडी जमली तुझी माझी असंच म्हणावं लागेल, कारण की दोन्ही आता मात्र षटकाराचा व्यापारी बनले. लागोपाठ 2 बॉलवरती 2 षटकार खेचणारा दक्ष फक्त आता मात्र धीरज यांच्या बॅटिंगचं आनंद घेतोय. नॉन स्ट्राईकला तो म्हणजे दक्षने सुद्धा 2 बॉलवरती 2 मारले. जेव्हा स्ट्राईकला येईल षटकाराची हॅट्रिक कंप्लीट करेल काय. सज्ज होताना बॉलर परत एकदा धमाका, याला पण फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून. बॅक टू द बॅक दुसरा आलाय दमदार हा षटकार. आता मात्र पाहतोय की आपण 9 धावेची आवश्यकता आहे. जर विचार केला आपण 9 बॉल 9 असं समीकरण, सोपं समीकरण झालंय. आणि मी तर म्हणेन की मित कवाड बळ संघ एका चांगल्या स्थितीमध्ये कोणी आणलंय तर या दोन्ही बॅटरनी आणलंय. कमालीचा प्रदर्शन करताना पाहतोय आपण. षटकारमध्ये डील करताना प्रत्येक बॉलला पलटी फटका, खाली क्षेत्र निवडलंय. आता मात्र अजून एक चांगला फटका मारलाय, आला हा चौकार. फक्त आणि फक्त इथून मात्र 5 धावेची आवश्यकता पाहतोय आपण. सामना परत एकतर्फी पाहायला मिळाला. पहिला सामना जर पाहिला आपण रिद्विका 11 धोंडावडोली टीमनं अतिशय कडक सामना जिंकला होता आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र मीत कवाड बस संघ विजयाकडे वाटचाल करतोय. खराब चेंडू आणि त्यावर मोठा प्रहार 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 पाहतोय. लॉंग लेगच्या वरतून आला हा विजयी षटकार. सुपर शॉट. दरम्यान पाहतोय आपण शुभ आगमन झालंय सुजेश
पाटील तसेच पाहतोय की आपण त्याच्या समेत आदरणीय जितेश पाटील साहेबांचं शुभ आगमन होतोय. तसेच त्याच्या समेत आदरणीय आमचे लाडके पाहुणे या आपण व्यासपीठावर मी